लसूणी आलू पालक बनवण्यासाठी इथे मी पालक घेतलेला आहे. स्वच्छ धुवून निवडून घेतलेला आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेला आहे. तर इथे हा पालक आता आपल्याला शिजवून घ्यायचा आहे थोडासा. तर इथे मी कढईमध्ये पालक टाकलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे 1 ते 1.5 वाटीसारखं आपल्याला पाणी टाकायचं आहे. माझ्याकडे हा छोटा तांब्या आहे, तर त्यामध्ये मी 1 ते 1.5 वाटी पाणी बसतं तेवढं पाणी मी टाकलेलं आहे पालक शिजण्यासाठी. तर आपल्याला पालक खूप जास्त नाही शिजवायचा आहे, 4 मिनटं 3 ते 4 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. नमस्कार, मी स्वाती आर किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. तर इथे आपला पालक छान शिजलेला आहे. जास्त आपल्याला पालक शिजवायचा नाही आहे, 3 ते 4 मिनटं शिजवून घ्यायचा आहे. आणि इथे मी पालक काढून घेतलेला आहे. गरम असतानाच आपल्याला कढईतून पालक काढून घ्यायचा आहे आणि त्यावरती आपल्याला थंड पाणी टाकायचं आहे. त्यामुळे काय होईल की पालकाचा जो रंग आहे तो तसाच टिकून राहील, हिरवागार रंग. आणि गरम पाण्यातच आपण ठेवली तर ती पालक काळी पडेल, त्यामुळे आपल्याला लगेच काढून थंड पाण्यात टाकायचं आहे. त्यानंतर इथे पालक मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेला आहे. त्यामध्ये हिरवी मिरची टाकलेली आहे आणि छान प्युरी बनवून घेतलेली आहे पालकची. तर इथे बघू शकता किती छान आपला हिरवागार रंग आलेला आहे पालकच्या प्युरीला. आपण ते थंड पाण्यामध्ये टाकून घेतलं, त्यामुळे आपला हा पालकचा कलर हिरवा राहिलेला आहे. त्यानंतर इथे मी 1 कांदा घेतलेला आहे बारीक चिरून, 1 बटाटा घेतलेला आहे उकडलेला, लसूण आणि थोडंसं डाळीचं पीठ, चण्याचं पीठ. तर इथे तेलामध्ये मी मोहरी टाकलेली आहे, थोडंसं जिरं, लसूण टाकलेला आहे. आपण लसूणी पालक बनवतो आहे, लसूण तर टाकलाच पाहिजे. लसूण टाकलेला आहे इथे ठेचलेला. आणि त्यानंतर आपल्याला इथे कांदा टाकायचा आहे. कांदा अगदी बारीक चिरून घ्यायचा आहे. 1 मोठ्या साईजचा कांदा घेतलेला आहे. कांदा छान नरम होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. आणि कांदा परतून झाल्यानंतर आपल्याला इथे थोडंसं चण्याचं पीठ मी इथे टाकलेलं आहे. कांदा थोडासा साईडला करून घ्यायचा आणि मग आपण तेलामध्ये चण्याचं पीठ भाजून घ्यायचं आहे. आणि मग पुन्हा सगळं मिक्स करून आपल्याला 1 मिनिटभर आपल्याला असं छान बेसन पीठ भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये. त्यानंतर इथे मी थोडीशी लाल मिरची घेतलेली आहे आणि हळद. खूप जास्त मसाले इथे आपल्याला टाकायचे नाही आहे भाजीमध्ये. आणि जी आपण पालकची प्युरी बनवून घेतलेली होती ती आता ॲड केलेली आहे. तर ती देखील आपल्याला त्या तेलामध्ये छान परतून घ्यायची आहे. आणि पाणी इथे आपल्याला गरमच घालायचं आहे, थंड नाही घालायचं. तर बघू शकता भाजीला आपला रंग किती छान आलेला आहे. आता मी इथे गरम पाणी घातलेलं आहे. जे पालकचं आपल्याला प्युरीचं जे भांडं होतं त्याच भांड्यामध्ये मी गरम केलेलं आहे पाणी. डाळीचं पीठ टाकल्यामुळे काय होईल की आपल्या भाजीला थिकनेसपणा येईल आणि टेस्टही छान लागते. त्यामुळे तुम्ही डाळीचं पीठ हे नक्की टाका. आता इथे मी उकडलेला बटाटा होता तो टाकलेला आहे. इथे तुम्ही बटाट्याऐवजी पनीर देखील वापरू शकता. पनीर पण इथे घातलं तर आपला पालक पनीर तयार होईल. आणि आता इथे मीठ टाकलेलं आहे चवीनुसार. ढाबा स्टाईल आलू पालक आहे हा, लसूणी आलू पालक. खूप छान लागते ही भाजी, तुम्ही नक्की करून बघा. आता इथे 1 उकळी येऊ द्यायची, खूप जास्त आपल्याला उकळवायची नाही आहे भाजी. 1 उकळी आली की आपली भाजी झालेली आहे. आता इकडे आपल्याला लसूण फोडणी देऊन घ्यायची आहे. तेलामध्ये लसणाला फोडणी द्यायची आहे. जिरं टाकलेलं आहे आणि आता लसूण बारीक चिरून घेतलेला आहे. छान असा मस्त क्रिस्पी होईपर्यंत, गोल्डन रंग येईपर्यंत आपल्याला लसूण परतून घ्यायचा आहे तेलामध्ये. आणि ही वरतून फोडणी आपल्याला त्या भाजीवरती सोडायची आहे. इथे बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला तेल
लसणाचं जे तेल बनवलं आहे आपण ते टाकलेलं आहे मी या भाजीमध्ये. आता किती छान अशी भाजी आपली दिसतीये, बघू शकता. रंग पण छान आलेला आहे हिरवा. अशा पद्धतीने आपली ही लसुणी आलू पालक तयार आहे. आता आपण गॅस पण बंद केलेला आहे आणि एका भांड्यामध्ये ही भाजी मी काढून घेतलेली आहे. तर मंडळी, कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी? आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत